नमस्कार मित्रांनो. सध्या तुम्ही सोशल मीडिया, बातम्या किंवा ऑफिसमध्ये एक शब्द वारंवार ऐकत असाल. ते म्हणजे AI. कोणी म्हणतंय AIमुळे क्रांती येईल, तर कोणी म्हणतंय AIमुळे नोकऱ्या जातील. पण नक्की हे बघा काय आहे? AI हे काय आहे ते आपण काय काम करतं, कसं करतं ते आपण थोडं समजून घेऊ. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण AI म्हणजे हे थोडक्यात सोप्या भाषेमध्ये आपण समजू. तर AIचा फुल फॉर्म म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच काय तर मराठीत कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात. तर बघा देवाने माणसाला नैसर्गिक बुद्धी दिली आहे. ज्याने आपण विचार करतोय, शिकवतो किंवा निर्णय घेतोय. अगदी तसंच जेव्हा आपण एका मशीनला किंवा संगणकाला माणसासारखा विचार करायला लावतोय, तेव्हा त्याला AI म्हणतात. तर सोप्या भाषेत सांगायचं तर समजा तुम्ही लहान मुलांना सांगितलं की हा आंबा आहे आणि हा दगड आहे. मुलाचा मेंदू ते लक्षात ठेवतोय. तसंच जेव्हा आपण कॉम्प्युटरला लाखो फोटो दाखवून सांगतोय की हे काय आहे, तेव्हा तो स्वतःहून ओळखायला शिकतोय. यालाच म्हणतात AI. तर आपण रोज AI कुठे वापरतोय? तर तुम्हाला वाटत असेल की AI अजून यायचं आहे. पण मित्रांनो आपण ते रोज वापरतोय. आपण YouTubeवर आणि Facebookवर तुम्ही एखाद्या जो गाण्याचा व्हिडिओ पाहिला की YouTube तुम्हाला तशीच गाणे सुनवतोय. हे कसं होतंय? तिथे AI काम करतंय. आणि Google मॅप ट्रॅफिक कुठे आहे आणि शॉर्टकट कोणता आहे हे सांगणारं तंत्रज्ञान म्हणजे AI आहे. तर Google असिस्टन्स तुम्ही बोललं तसे समजून उत्तर देणे हे AIचं जे काम आहे. तर AIचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत? तर फायदे असे ते वेगवान काम करते. जे काम करायला सांगितले ते माणसाला जास्त टाईम लागतोय. ते AI सेकंदात काम करते. तर मशीन थकत नाही. ज्यामुळे कामात चुका होत नाहीत. आणि पिकांवरील रोग ओळखण्यासाठी किंवा कॅन्सरसारख्या आजारावर निदान करण्यासाठी AI आज वरदान ठरलेलं आहे. तर त्याचे काही तोटेसुद्धा आहेत. तर डेटा एंट्री साधी काम करणाऱ्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात. कधी-कधी AI चुकीची उत्तरेही देऊ शकते. ज्याला आपण हॅल्युसिनेशन असे म्हणतोय. तर काय? तर मित्रांनो AI हे एक हत्यार आहे. ते कसं वापरायचं हे आपल्या हातात आहे. आपण AIला घाबरण्यापेक्षा ते वापरायला शिका. जर आपण काळाप्रमाणे बदललो नाही तर आपण मागे पडू. म्हणून तुम्हाला AI काय वाटतंय? AIमुळे माणसाचं आयुष्य सोपं होईल की अवघड होईल? त्याचा तुम्ही विचार करा. आणि AI हा जी कृत्रिम बुद्धिमत्ता आहे ती आपण शिकायला पाहिजे. ते कसं काम करते आपण शिकून घ्या. कारण इथून पुढे AI हे पूर्ण आयुष्य किंवा पूर्ण जे बदल आहे ते पूर्ण AI बदल करून टाकेल. आणि म्हणून जसं ते पुढे सरकेल तसं आपण पण त्याच्यासोबत जायचं. आणि म्हणून आज
AI शिकणे हे महत्त्वाचे आहे. धन्यवाद.